सर्वांना जय भीम, जय ओबीसी, जय संविधान. बांधवांनो, ज्या सुहास कांद्याची आपण पूर्णतः पोलखोल केली, ओबीसी दैवत आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आणि समीर भाऊंवरती ज्याने बेछूट आरोप केले, ज्याच्याकडे कसलाही पाठपुरावा करण्यासाठी कागद नाही, पत्र नाही, त्यांनी जे आरोप केले त्या आरोपानंतर मी त्याच्या विरोधात आवाज उचलला, त्याच्या प्रत्येक पोलखोल बाहेर केली, तर त्याला माझ्या प्रश्नांची उत्तर न देता आल्यामुळे आता माझ्या वंजारी बांधवांमध्ये माझ्या विरुद्ध आदरणीय भुजबळ साहेब असतील, समीर भाऊ द्वेष पेरण्याचं काम करतोय, की बोलतोय हा मी वंजारी म्हणून मला टार्गेट करतोय. मग माझ्या या वंजारी समाज बांधवांना विनंती आहे, माझे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे आपण द्यावीत. जे मला फोन करतायत, विचारतायत, त्यांनी माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी. की भगवान बाबांना श्रद्धेय, भगवान बाबांना सर्वस्व मानणारे गोपीनाथरावजी मुंडे साहेब, त्यांच्या विचारांचे वंशज आदरणीय पंकजाताई साहेब, धनुबा मुंडे साहेब, प्रीतमताई मुंडे साहेब यांना गेले 2-4 वर्ष झालं एका निजामी पिलावळीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय. अनेक गोष्टीचा संघर्ष करावा लागतोय. जे गोष्टी त्यांच्याकडून केल्या नाहीत त्या गोष्टींचे आरोप त्यांच्यावरती केले जातात. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. ते वंजारीच आहेत ना, वंजारीच आहेत ना. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे वंशज पंकजाताई साहेब, धनुबा मुंडे साहेब, प्रीतमताई मुंडे साहेब या वंजारीच आहेत ना. मग गेली 4 वर्ष झालं आज त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब धनुभाऊंच्या पाठीशी उभे राहिले, ताईसाहेबांच्या राहिले अनेक वेळा, समीर भाऊ राहिले अनेक वेळा. मग माझे एक प्रश्न आहे, हा ज्यावेळेस यांना त्रास दिला जात होता त्यावेळेस या नांदगाव मतदारसंघातून गाड्याच्या गाड्या आणि रसद पुरवणारा ही नाजेस पाहिजे सुहास कांदे होती. त्या अनेक माझ्या वंजारी समाज बांधवांवरती हल्ले झाले, नाहक त्रास सहन त्यांना करावा लागला, अजूनही करावा लागतोय, केवळ आणि केवळ वंजारी समाज बांधव आहेत म्हणून. कांद्याला या अंतरवाली सराटीमध्ये असणारा त्याच्यासाठी एक निजामी अवलाद देव म्हणून होते, तिथं त्याला भेट देण्यासाठी वेळ घावला, त्याच्या फॅमिलीला भेट देण्यासाठी वेळ घावला, अनेक वेळा भेट देऊन गेला, रसद पुरवली, परंतु माझ्या वंजारी समाज बांधवांच्या दारात त्याला कधी जाता आलं नाही, सांत्वनपर भेट देता आली नाही. खऱ्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारांचे वारसदार पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, प्रीतमताई असतील अनेक वेळा माझ्या वंजारी समाज बांधवांच्या सांत्वनपर भेटी घेण्यासाठी गेल्यात आणि जात आहेत. दुसरा राहिला विषय, विलास घुलेसारखे माझ्या बांधवांच्या दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्या. आत्ता ताजं प्रकरण आहे. का आतापर्यंत त्याला वेळ देता आला नाही, त्याला भेट देता आली नाही, भेट घेता आली नाही. पण माझ्या धनुभाऊंनी, माझ्या पंकजाताईंनी, माझ्या प्रीतमताईंनी वेळात वेळ काढून आज सांत्वनपर भेट दिली. आणि हा एका निजामी अवलादीच्या पोराला थंडी ताप काय आला तर दवाखान्यात भेटायला बायको सकट, तिसऱ्या बायको सकट तिथे भेटायला गेला. माझा राग येऊ द्या तुम्हाला तरी चालेल, पण जे सत्य आहे ते मी बोलतोय. रसद पुरवायचं काम केलं, अनेक गोष्टीमध्ये टार्गेट करण्याचं काम केलं, आतून सगळा पाठिंबा दिला. आणि आज त्याला त्याच्यावरती वेळ आल्यानंतर माझ्या वंजारी बांधवांमध्ये द्वेष पसरवतोय की हर्षवर्धन बारावकर, छगनरावजी भुजबळ साहेब, आदरणीय ओबीसींचे दैवत छगनरावजी भुजबळ साहेब, आदरणीय समीर भाऊंच्या बाबतीत हा द्वेष पसरवतोय की हा भुजबळ साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि समाजाला टार्गेट करण्याचं काम करतोय. का रे बाबा, याच्यामध्ये समाज कुठे आला? ज्यावेळेस तू भ्रष्टाचार केला, माझ्या आदिवासी बांधवांवरती अन्याय केलाय, माझ्या मातंग बांधवांवरती अन्याय केलाय, अनेक माझ्या बांधवांवरती, महिला भगिनींना पुढे करून तू गुन्हे दाखल केलेस. नाही काय घावलं तर तुझ्या विरोधात बोलणाऱ्यांच्या घरामध्ये गांजासारखे प्रकार ठेवून तू त्यांना अटक करण्याचे प्रयत्न केलेस. आणि आज माझ्या वंजारी बांधवांना माझ्या विरुद्ध भडकावतोस. माझ्या वंजारी बांधवांना याचीच उत्तरं द्यावी. हा जर खरंच वंजारी असता, हा जर खरंच वंजारी रक्ताचा असता, गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारांचा असता, माझ्या समाजासाठी लढणारा असता, तर हा नक्कीच माझ्या विलास घुले असतील, माझ्या इतर बांधवांवरती जे हल्ले झाले त्यांना भेटायला आला असता. तिथं त्याला जमलं नाही. आणि हा आता म्हणतोय की मला टार्गेट करता. हा खरी कोणाची नाजायच अवलाद आहे माझ्या वंजारी समाज बांधवांना सांगावं, हीच माझी विनंती. आणि याच्या भूलथापांना अजिबात पडू नका. कारण ज्यावेळेस माझ्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारांवरती पंकजाताई असतील, धनुभाऊ असतील, प्रीतमताई असतील, त्यांना त्रास देण्याचं काम केलं, त्यावेळेस हा निजामाच्या दारात जाऊन बैठकीला बसलेला आहे, मांडीला मांडी लावून बसलेला आहे. जय भीम, जय ओबीसी, जय संविधान.